सव्वा तासापासून राज ठाकरे हे मातोश्री निवासस्थानी आहेत। आपण पुन्हा एकदा मातोश्रीच्या बाहेर अक्षय आहे, अक्षयकडे जाऊयात। अक्षय, जसं मी सांगितलं की सव्वा तास उलटलेला आहे, राज ठाकरे अजूनही आहेत। अर्थात राज ठाकरेंनी जसं सांगितलंय त्याप्रमाणे ते फार काही बोलतील अशी शक्यता नाहीये। मात्र उद्याच्या मोर्चाबद्दलही आपण बोलूयात, कारण ज्याचा तू उल्लेख केलेला आहेस की कार्यकर्ते जवळ येतात, नेते जवळ येतात। ठाणे महापालिकेच्या दृष्टीने पण एक बैठक झालेली आहे सगळ्यांची एकत्र। किती महत्त्वाच्या आहेत या सगळ्या घडामोडी होणं, कारण जी कटुता होती गेल्या अनेक वर्षांपासून ती कटुता आता सगळ्या स्तरावर मिटताना दिसते। माधवी, एक विश्लेषणात्मक बोलायचं झालं तर आपण राजकीय प्रतिक्रिया जर आपण पाहिल्यात तर अजूनही कोणतेही विरोधक आहेत, म्हणजे महायुतीतले जे नेते आहेत ज्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे आधीपासून लढत आहेत, राज ठाकरे देखील त्यांच्यासोबत येण्याची शक्यता आहे, तर कोणतेही महायुतीतले नेते हे आतापर्यंत तरी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतात याच्यावर टीका करून बोलत नाहीयेत। मगाशी प्रवीण दरेकर देखील बोलले की दोन भाऊ एकत्र येताना आम्हाला आनंद आहे। याच्या आधी देवेंद्र फडणवीस देखील बोललेले होते की दोन भाऊ एकत्र येताना आम्हाला आनंदच आहे, कौटुंबिक ह्या गोष्टी आहेत आणि कौटुंबिक गोष्टी व्हायलाच पाहिजे, म्हणून भावांमध्ये कटुताही जायलाच पाहिजे, असं देखील त्यांनी उपरोधिकपणे म्हटलेलं होतं। दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी देखील असंच म्हटलेलं आहे की भावाभावांनी एकत्र आले तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे त्याचा। त्यामुळे जोपर्यंत राजकीय युती हे दोन भाऊ जाहीर करत नाहीत तोपर्यंत जे महायुतीतले नेते आहेत किंवा महायुतीतले पक्ष आहेत ते अजून तरी त्यांच्या राजकीय टीका करत नाहीयेत। मात्र एकदा का त्यांनी राजकीय युती जाहीर केली की त्यानंतर मात्र राजकीय टीका होणार हे निश्चित आहे। त्याच्यामुळे युती जाहीर करायला थोडासा वेळ घेतला जातोय। आता त्यासाठीच एक पार्श्वभूमी तयार केली जात होती आणि त्याचाच एक टप्पा आपल्याला उद्या दिसून येणार आहे। आता उद्या काय आहे ठाण्यामध्ये, तर उद्या ठाण्यामध्ये एक मोठा मोर्चा निघणार आहे, ज्या मोर्चामध्ये अविनाश जाधव हे मनसेकडून नेतृत्व करतील आणि राजन विचारे हे उबाठाकडून नेतृत्व करणार आहे, शिवसेनेकडून नेतृत्व करणार आहेत। आता या दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन 2 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये एक ट्विस्ट देखील होता की त्यांनी भाजपला देखील आमंत्रण दिलं की तुम्ही देखील आमच्या बरोबर या, आपण या मोर्चामध्ये एकत्र हा मोर्चा तो काढूया। किंवा महापालिकेच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात असेल, रस्त्यांची कामं असतील किंवा निकृष्ट दर्जाचे रस्ते असतील त्यांच्या असेल, घोडबंदरच्या वाहतूक कोंडीच्या विरोधात असेल, त्यामुळे यामध्ये भाजप देखील त्यांच्यासोबत आहे का हा एक प्रश्न निर्माण झाला। आणि भाजपने देखील वेळोवेळी मग संजय केळकर असतील किंवा गणेश नाईक असतील यांनी वेळोवेळी ठाण्यातल्या भ्रष्टाचाराबद्दल किंवा ठाण्यातल्या शिवसेनेच्या नेत्यांबद्दल, एकनाथ शिंदे यांच्याबद्दल देखील नाव न घेता टीका केलेली आहे। वारंवार संजय केळकर यांनी महापालिकेतले भ्रष्टाचार उजागर केलेले आहेत। त्यामुळे कुठे ना कुठे या मोर्चाला भाजपला देखील या दोन नेत्यांनी निमंत्रण दिलं। पण मुद्दा हा आहे की हे दोन नेते म्हणजे अविनाश जाधव आणि राजन विचारे हेच दोन नेते स्थानिक पातळीवरचे तो मोर्चा काढतात आणि हा मोर्चा महापालिकेच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे, कारण की या मोर्चाच्या माध्यमातून कुठे ना कुठे ठाण्यामध्ये हे दोन पक्ष एकत्र आहेत हा संदेश दिला जातोय आणि त्या संदेशातून येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र आहेत हा संदेश दिला गेलेला आहे किंवा दिला जाणार आहे। आणि आम्ही तुमचे प्रश्न हे सातत्याने मांडू, त्यामुळे महापालिकेसाठी आम्हाला तुम्ही मतं द्या, हे देखील उद्यापासून सुरू झालं। त्यामुळे एक प्रकारे हा कुठे ना कुठे उद्यापासून महापालिकेच्या निवडणुकांच्या दृष्टीने दोन्ही पक्ष एकत्र आल्याचा संदेशच आहे। अधिकृत नसला तर देखील हा संदेश मात्र उद्याच्या त्या मोर्चामधून, ठाण्यातल्या मोर्चामधून दिला जाणार आहे। अक्षय, आणखी एक प्रश्न तो म्हणजे आपण जेव्हापासून मेळावा झालाय, पहिला मेळावा जो पार पडला मराठी भाषेसाठी, तेव्हापासून पाहतोय उद्धव ठाकरे वारंवार एकच वाक्य सांगतायत, ते म्हणजे आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी। मात्र राज ठाकरे त्या संदर्भात फार काही बोलताना दिसलेले नाहीयेत। कुठलेही राजकीय वक्तव्य राज ठाकरे टाळतायत किंवा ते बोलत नाहीयेत जेवढं उद्धव ठाकरे बोलतायत किंवा दर्शवतायत। तर